कधीही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. शपथविधीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा समावेश असून काही आमदारांना देखील मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राजभवनात जाऊन राज्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. पुढच्या 36 तासात कधीही सरकारचा शपथविधी होऊ शकतो. ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश, निवडणूक अधिकाऱ्यांनीच आपण पाहतोय की ही महत्त्वाची माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापनेसंदर्भामध्ये राजकीय पक्ष पुढच्या 36 तासात कधीही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. शपथविधीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा समावेश असून काही आमदारांना देखील मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी ही माहिती दिलेली आहे. अधिकारी राज्यपालांना भेटलेले आहेत आणि त्यानंतर ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. पुढच्या 36 तासात कधीही सरकारचा शपथविधी होऊ शकतो. ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश, निवडणूक अधिकाऱ्यांनीच आपण पाहतोय की ही महत्त्वाची माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापनेसंदर्भामध्ये राजकीय पक्षांमध्ये, विशेषतः महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये आज दिवसभर बैठका सुरू आहेत. वेगवेगळे नेते एकमेकांच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि सरकार कसं असेल, शपथविधी कधी होणार, त्या शपथविधीमध्ये मुख्यमंत्र्यांसह अन्य कुठच्या मंत्र्या